उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे. खरं तर मला असं वाटायला लागलेलं आहे की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फार मोठी तीव्र अशी स्पर्धा चालू आहे की मी माझा पक्ष आधी संपवतो का तू तुझा पक्ष आधी संपवतो. राहुल गांधी यांचं फार मोठं काम आहे कारण की त्यांना भारतभरचा पक्ष संपवायचा आहे. त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंची फार सोपी गोष्ट आहे. त्यांना महाराष्ट्र त्याच्यापेक्षा मुंबईपुरता जो काही पक्ष आहे तेवढाच फक्त संपवायचा आहे. त्याच्यामुळे यांचं काम सोपं आहे. एका दसरा मेळाव्याच्या भाषणाचं वाटोळं केलं की बरंचसं काम होतं. राहुल गांधींना मात्र खूप मोठी पदयात्रा काढून खूप कष्ट करून खूप मेहनत घ्यावी लागते पक्ष संपवायला. एक अतिशय चांगली संधी चालून आली होती. दसरा मेळावा ही काही शिवसेनेच्या पक्षाचं वैशिष्ट्य अशी गोष्ट होती असं नाही. अगदी स्थापनेपासून शिवसेना नावाची संघटना मुंबईमध्ये मराठी माणसांवरती कसा अन्याय होतो आहे या दृष्टीने जेव्हा सुरू झालेली होती, मुंबईमध्ये कष्ट करणारा जो सगळा मराठी माणूस होता त्याच्यावरती इतर घटकांकडून जो काही अन्याय होतोय तो मागं सरकला जातो आहे. त्या सगळ्या मुख्य ह्याच्यापासून बाहेर रेटल्या जातो आहे. दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे आणि उपनगरांमध्ये फेकल्या जातोय असे ते सगळे विषय फार मोठे गुंतागुंतीचे विषय होते. आर्थिक व्यवहारामध्ये मराठी टक्का कसा कमी होत आहे अशा असंख्य गोष्टी तेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा समोर होत्या. पक्ष म्हणून समोर नव्हत्या. अगदी 1990 पर्यंत शिवसेनेच्या स्थापनेपासून 1990 पर्यंत पक्षाचं म्हणून वेगळं अस्तित्व लक्षात घ्यावं असं काहीही नव्हतं. तेव्हा तोपर्यंतचे सगळे दसरा मेळावे तुम्ही आठवून पहा. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची जी संबोधनं असायची ती शिवसैनिकांना वर्षभरासाठीचं एक त्यांचं काय म्हणता येईल तुम्हाला अजेंडा द्यायची की काम कशा पद्धतीनं करायचंय काय आहे आणि तेव्हाच्या ज्या चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये आपलं मत काय आहे आणि ते आपल्या एका अर्थाने त्यांची ती मन की बात होती त्या सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचायची. म्हणजे दसरा मेळावा ही फक्त एक पक्ष संघटना एका पक्षाचा राजकीय मेळावा नसून एका सामाजिक संघटनेचे तशा अर्थाने वर्षभरासाठी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संदेश देण्याची जागा होती. आता उद्धव ठाकरेंनी संधी जी गमावली त्याचं कारण ते आहे की त्यांनी हे न करता ते नेमके विरोधकांच्या जाळ्यामध्ये अडकले. BKCला जो मेळावा एकनाथ शिंदे घेत आहेत वास्तविक पाहता एकनाथ शिंदेचा तो पिंड नाही. त्यांना काही भाषण करता येत नाही. BKC वरती दसऱ्याच्या मेळाव्याची काही परंपरा नाही. म्हणजे जर त्यांनी तो मेळावा आयोजित केला ह्याचा अर्थच असा होतो की तुमच्या काहीतरी चालू असलेल्या गाड्याला खीळ घालायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यामध्ये संशय निर्माण करायचा आहे आणि तुमचा सगळा भाषणाचा ओघ तिकडे जावा असं ते नियोजन होतं. नेमकं त्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरे अडकले कसं काय? बरं, उद्धव ठाकरे तर अडकले हे ठीकच आहे, पण त्यांची सगळी खुशामत करणारे ते सगळे त्यांचे जी भलावण करणारे लिब्रांडो पत्रकार विचारवंत आहे जेव्हा तेही असं म्हणायला लागले की बाबा उद्धव ठाकरेंनी मैदान जिंकलं, मग आता असं लक्षात येतं की हे कट जो आहे हा जसं काही त्यांच्या अनुयायांनी भक्तांनी आणि या लिब्रांडोनीच रचला होता की काय की नेमक्या त्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्याबरोबर असलेले जे मोजकी शिवसेनेचे आमदार आहेत आणि खासदार आहेत शिवसैनिक आहेत त्यांना त्याच्यामध्ये अडकून टाकायचं, मुख्य विषयापासून लक्ष भरकटू द्यायचं. म्हणजे आता मुंबईमधली विधानसभेची पोटनिवडणूक एक तोंडावरती आहे, मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक तोंडावरती आहे आणि हे सगळं चालू असताना तुम्ही बोलताय काय? तुम्ही त्या गद्दारांबद्दलच भाषा करताय. उद्धव ठाकरेंच्या भाषेबद्दल आता नवीन काय सांगायचं? लहान लेकरांची जशी पद्धतीची भाषा असते किंवा शाळकरी गॅदरिंगमध्ये असंबद्ध कसं बोलायचं ह्याचं जे काही वक्तृत्व स्पर्धा असतील त्याच्यामध्ये पहिला नंबर भेटावा असे ते भाषण होतं. तुम्ही अजूनही बघा, आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय डुकरं पाळणार? काय वाक्य, दोन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? किंवा मी काय त्या मोहन भागवत हे जेव्हा त्या मुस्लिम मौलवींना भेटायला गेले होते आणि त्याच्यापैकी त्यांना राष्ट्रऋषी राष्ट्रपिता कसं म्हणलं, आम्ही तर म्हणलो होतो यांना राष्ट्रपती करा म्हणून. राष्ट्रपिता आणि राष्ट्रपती दोन्हीचा काय संबंध? हे दोन वाक्य उद्धव ठाकरेंचे तुम्ही एकाला एक बाजूला म्हणजे सलगच त्यांनी म्हणलेले, ह्याचा नेमका काय अर्थ होतो त्यांना समर्थन करणाऱ्या लिब्रांडू पत्रकार विचारवंतांनी सांगा. म्हणजे तुम्ही काय बोलता आहात? तुम्ही इतक्या मोठ्या समूहाला संबोधित करता, त्याहीपेक्षा तुमच्या समोर बसलेले 5-50 हजार लोकांच्या पेक्षा लाखो लोक घरोघर बसून ते पाहायला लागले किंवा तुमच्या भाषणाची नोंद होऊन त्याचे पुढे कायमस्वरूपी संदर्भ निघत राहणार आहे. मग अशा वेळी तुमची जबाबदारी आहे की तुम्ही काय बोलता. तुम्ही किती वेळ 40 खोकेन ओकेन 30 भाषा किंवा डुकरं काय भाषा, ही काय नवीन भाषा लावलेली तुम्ही, हिच्यातून निष्पन्न नेमकं काय होणार आहे? बरं, तुम्ही सगळ्या भाषणामध्ये घंट्याभराचे जे काही ते सगळं भाषण होतं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेवरतीच काय बोलत बसले तुम्ही?
तुम्ही खरं तर दसऱ्याच्या या मेळाव्याच्या अतिशय चांगला असा फायदा घेऊन ते सगळं बाजूला काय राहील आणि आपल्यासमोर निवडणूक आहे त्याच्या बाबतीमध्ये अक्षरशः मोजकं 15-20 मिनिटाचं जरी त्यांनी भाषण केलं असतं तरी त्याचा एक चांगला संदेश सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत. बाकीचे आले त्याच्यामध्ये आलेले समजा काहीतरी इथं काय छानपैकी एंटरटेन होणारे काहीतरी करमणूक होणारे म्हणून आलेले ते लोक वेगळे किंवा टीकाकार ज्याकडे पाहतात ते पण आपण बाजूला ठेवूयात. प्रत्यक्ष जे शिवसैनिक होते बरं तुम्ही संदेश काय दिला, तुम्ही प्रत्यक्ष मंचावरती त्या संजय ह्याच्यासाठी राऊतांसाठी एक खुर्ची मोकळी ठेवली आणि तिकडे एकनाथ शिंदेने ह्याचा नेमका फायदा घेऊन बाळासाहेबांच्या नावानं खुर्ची मोकळी ठेवली. म्हणजे फायदा कोण घेते त्याचं? किंवा तुम्ही बाप पळवणारी टोळीसारखं काय म्हणतायत, बाप पळवला काय म्हणतायत. बघ तुम्ही हेच उत्तर द्या ना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिवसेना प्रमुख आहात का फक्त बाळासाहेब ठाकरेचे चिरंजीव आहात? बाळासाहेब ठाकरेचे बाकीचे पण 2 मुलं होती ना, बिंदा ठाकरे आणि जयदेव ठाकरे. मग बाळासाहेब ठाकरेंच्या वंशातली किंवा त्यांच्या प्रबोधनकार ठाकरे पासून ते राज ठाकरे त्यांची मुलं बाकीचे पण सगळे लोक आहेत ना. मग तुम्ही घराण्याचं काय बोलायला लागलात ही गोष्ट? बरं ह्याचा प्रत्यक्ष शिवसेनेच्या पक्ष संघटनेशी काय संबंध? अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर फार मोठ्या प्रमाणात भाजपनी 2 पद्धतीच्या पक्षांवरती टीका केली होती आणि ती गोष्ट त्यांना अडचणीची ठरवत होती. नंबर 1 की तुम्ही परंपरेनं जे चालू असलेले म्हणजे तुमचे वडील त्या पक्षाचे संस्थापक होते म्हणून तुम्ही त्या पक्षामध्ये आलात ही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जातीच्या पद्धतीनं ज्यांची आखणी केली गेली होती अशा दोन्ही पातळीवरती फार मोठा झटका मोदी अमित शहानी 2014च्या विजयाच्या नंतर भारतीय राजकारणामध्ये इतर विरोधी पक्षांना दिला होता. आता उद्धव ठाकरे नेमके त्याच्यातल्या एका भागाचे बळी पडताना दिसत आहेत की जेव्हा त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद घेतलं, आपल्या मुलाला पण मंत्रिमंडळामध्ये आणलं, परत बाळासाहेबाचं नाव लावायला लागले, बाप पळवणारी टोळी म्हणाले. म्हणजे परत तुम्ही एकदा वंश परंपरेनं चालणारं जे राजकारण आहे, वंश परंपरेनं मिळणारी जी पक्षाची गादी आहे त्याच्यावर मोदी अमित शहा टीका करायला तर तुम्ही नेमकं त्या जाळ्यामध्ये अडकायला लागला. म्हणजे तुमच्या हे लक्षात येत नाहीये की तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये परत ही गोष्ट बोलत राहाल, आताही तुम्ही मी उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्याच्यातलं बाळासाहेब काढलं तर माझं काही शिल्लक राहत नाही तुम्हीच मान्य करायला, तर त्याच्यावरती नेमके मोदी आणि अमित शहा टीका करायला. म्हणजे घराणेशाहीवरती टीका जी केली जाते त्याला उत्तर म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बाकीचे तुमचे शिवसेनेतलं जे नेतृत्व आहे त्यांना या निमित्तानं पुढे आणायचं होतं. ते सोडून देऊन तुम्ही युवा नेते म्हणून आदित्य ठाकरे, पुन्हा त्याचे मावसभाऊ असलेले वरुण सरदेसाई, म्हणजे तुम्ही परत घराण्यामध्येच ह्या गोष्टी सगळ्या आणायला लागल्यात की ज्याला की मोदी अमित शहा मोठ्या प्रमाणात देशाच्या पातळीवरती विरोध करतायत. आणि त्याच्यामुळे बॅकफुटवरती 2 पावलं मागं जावं लागते बाकीच्या विरोधी पक्षांना की ज्यांच्यामध्ये त्या घराणेशाहीची परंपरा चालू आहे. म्हणजे उद्धव ठाकरे ही एक संधी गमावत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी 2014च्या नंतर फार मोठ्या प्रमाणात एक बदल भारतीय राजकारणात आणला की जो इंदिरा गांधीच्या काळामध्ये होता. नेता आणि त्याचा कार्यकर्त्याशी प्रत्यक्ष संवाद, मध्ये कोणीच नाही, किंवा सर्वसामान्य मतदाराशी संवाद, अशी एक काय म्हणता येईल त्याला की जे कौशल्य इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये होतं ते त्यांच्यानंतर परत मोदीमध्ये दिसतं आहे की मोदी मन की बात मध्ये जे काही बोलतात ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतं. मध्ये बाकीची सगळी यंत्रणा दुय्यम ठरते. आता ही संधी उद्धव ठाकरेंना होती की तुम्ही मधले सगळे बाजूला ठेवा, गद्दार बाजूला ठेवा, ती भाषा बाजूला ठेवा. आज योगायोगाने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जमले होते, शिवाजी पार्कचं मैदान भरलेलं होतं, तुमच्या पुढे एका अर्थाने सोन्याचं ताट वाढलेलं आलं होतं. आता तुम्हाला ही संधी होती की तुम्ही चांगलं व्यवस्थित भाषण करून, छोटं भाषण करून, त्यांच्या मनाला पोहोचेल असं काहीतरी मांडणी करून तिथपर्यंत तुमचा संदेश, शिवसेनेचा संदेश, बाळासाहेबांचे विचार पोहोचवायचे होते. काहीच कारण नसताना तुम्ही ज्या असभ्य अशी भाषा, बेताल अशी बडबड, शिव्या शाप, गेलेल्यांच्याच नावानं खडे फोडणे हे जर करत राहिला तर त्यांनी फक्त त्यांची करमणूक होईल. प्रत्यक्ष शिवसेनेला ते म्हणतायत त्यांची शिवसेना खरी आहे, मूळ आहे, तर त्याला तुम्ही कार्यक्रम काय दिला नेमका? आत्ता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे किंवा कोरोनाच्या काळामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामं केली असती तर तो पण एक मोठा संदेश आपोआपच मुंबईकरांना गेला असता. जो शिवसेनेचा मूळ पिंड आहे, रस्त्यावर उतरून सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी अशी ती संघटना होती, पक्ष नंतरचा होता. आणि त्याच प्रभावाखाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी शिवसैनिक किंवा सर्वसामान्य असे मतदार किंवा शिवसेनेचे हितचिंतक करत आलेले होते. प्रत्यक्ष पक्ष म्हणून ही गोष्ट नंतरची होती. ही सगळी संधी उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे गमावली आणि आपल्या भाषणामध्ये शिव्या शाप त्यांची ती भाषण, खंजीरन, कोथळेन काय त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही.
म्हणजे आज जर स्वतंत्रपणे तेवढं एक भाषण काढून जर कोणी त्याच्यातलं आशय शोधायला बसलं तर हाताशी काहीही लागत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय राजकारणाचं जे बदललेलं चित्र होतं त्याचा फायदा त्याप्रमाणे आपण पण बदलून आपण पण पक्ष संघटनेत आणि सगळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीची काहीतरी रचना करणं अपेक्षित होतं. तसं काहीही झालेलं नाही. कुठल्याही नवीन गोष्टीबाबत, नवीन तंत्रज्ञानाबाबत, विकास कामांच्या बाबत कुठलाही ज्याला आपण रोड मॅप म्हणतो, आराखडा म्हणतो, तो समोर ठेवला गेलेला नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. उद्धवाची पुन्हा तीच बडबड, तेच ते बथड तर्क सारे. शेंडी जाणव्याचे नाही हे हिंदुत्व, हिरवे महत्व बोलती हे. शब्द भ्रम असा गोंधळ गल्लीत, मुजरा दिल्लीत लाचारांचा. राष्ट्रपिता आणि राष्ट्रपती ऐसा शब्द भ्रम ठसा भाषणात. शिंदे म्हणे मिंधे, बोलती हे षंड, तोतयाचे बंड नाव देती. जोरदार ज्यांनी दिली ती टक्कर, तयांना डुक्कर शिवी देती. म्हणावे या कैसे सोने विचाराचे, म्हणावे या कैसे सोने विचाराचे, कढ विकारांचे कांत म्हणे, कढ विकारांचे कांत म्हणे. खरं तर नवीन जे काही बदल येत आहेत, नवीन तंत्रज्ञान जे येत आहे, विकासाच्या नवीन ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये, मुंबईच्या विकासाच्या संदर्भामध्ये, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे किंवा आता ज्या महाराष्ट्रभरच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी एक वेगळा जर तुम्ही समोर रोड मॅप ठेवला असता तर ती एक मोठी संधी होती. तुम्ही ज्या काही समस्यांच्या बाबतीत आता बोलतात, जेव्हा की तुम्हीच 2 महिन्यापूर्वीपर्यंत सत्तेवरती होतात, मग सर्वसामान्य लोक तुम्हाला असं विचारतील ना, मुंबईचे खड्डे असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आज जर काही टीका करणार असाल तर तुम्ही आता 3 महिन्यापूर्वी काय करत होता, तुमचा कारभार कशा पद्धतीने होता, तुमच्या याच्यातले मंत्री तुरुंगात जाऊन बसलेले आहेत, तुम्हाला त्यांचा राजीनामा पण घ्यायची हिंमत झालेली नाहीये. फार मोठी संधी उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आलेली होती, पण त्यांनी ती गमावली. त्यांनी भाषणाचं असं काय हसं करून घेतलेलं आहे की आपल्याकडं असंबद्ध बोलणाऱ्याला पिसं लागलं असं म्हणतात, तसं या नेतृत्वालाच पिसं लागलंय की काय असं म्हणावं लागतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.